नमस्कार. महारिशिटेरियन टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर माझे शिवराय या मालिकेतील प्रतापगडचे युद्ध याच्या तिसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. मागच्या भागात आपण पाहिले की शिवाजी महाराजांच्या वाढत्या बळाला नियंत्रित करण्यासाठी बड्या बेगमेने शहाजीराजांवर कसा दबाव आणण्याचा प्रयत्न केला. शहाजीराजांनी त्याला चांगलेच प्रत्युत्तर सुद्धा दिले. अफजल खान कोण होता आणि त्याची महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी कधी आणि का नियुक्ती झाली, अफजल खानाच्या मोहिमेची तयारी आणि त्याची आगेकूच, त्याचवेळी महाराजांच्या गोटामध्ये काय चालू होते हे सुद्धा आपण पाहिलं. आई भवानीने दृष्टांत दिल्यानंतर शिवाजी महाराजांच्या गोटामध्ये पसरलेला उत्साह आपण पाहिला आणि शेवटी कान्होजी जेध्यांनी वतनाचा स्वार्थ त्यागून जागवलेली स्वराज्य निष्ठा सुद्धा पाहिली. प्रचंड तयारीनिशी अफजल खान विजापूरहून निघाला. त्याच्या मार्गाबद्दल जरी दुमत असले तरी एवढे मात्र नक्की की त्याने वाटेमध्ये पंढरपूर सहित अनेक मंदिरांना उपद्रव दिला आणि विटंबना केली. स्वतःची दीनदार बुत शिकन ही थोरवी सार्थ होईलच, पण महाराजांची अस्मिता दुखावल्याने ते चिडून एखादा चुकीचा पवित्रा घेतील ही शक्यता त्याला वाटत होती. महाराजांना शक्यतो उघड्या मैदानावर लढाईसाठी खेचायचे असा त्याचा इरादा होता आणि म्हणूनच महाराजांना डिवचण्याचा त्याचा हा डाव होता. महाराज डोंगराळ भागात व कोकणात शिरण्यापूर्वी स्वराज्यात घुसावे असा विचार करून इंदापूर भागातून स्वराज्यात घुसण्याचा त्याने निर्णय घेतला. एकदा का महाराज डोंगराळ भागात गेले असते तर ही लढाई खूप लांबली असती आणि अफजल खानाला तेच नको होते. पंढरपूरकडून खान माळवाडीकडे आला त्यानंतर महाराजांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी त्याने आणखीन एक धूर्त डाव टाकला. फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर यांना त्याने अचानक पकडले. बजाजी नाईक महाराजांच्या पत्नी सईबाई यांचे भाऊ आणि महाराजांचे खूप जवळचे नातेवाईक. वास्तविकतः बजाजी हे आदिलशहाचेच नोकर होते आणि ते शिवाजी महाराजांना सामीलही झाले नव्हते. तरी सुद्धा शिवाजी महाराजांवर दबाव टाकण्यासाठी अफजल खानाने हा असा कुटील डाव टाकला. बाजाजींना मुसलमान करण्याचा किंवा हत्तीच्या पायी देऊन मारण्याचा बेत त्याने जाहीर केला. महाराजांनी या डावाला उत्तर देण्यासाठी खानाच्याच गोटामध्ये असलेले नाईकजी पांढरे यांना एक पत्र लिहिले. या पत्रानंतर नाईकजी खानाकडे गेले आणि त्यांच्या आग्रहात खातर खानाला बाजाजींना सोडावे लागले. तेच मावळचे सारे देशमुख शिवाजी महाराजांच्या पाठीमागे उभे राहिले होते. त्यामुळे खानाने आपल्या भावी कार्यावर नजर ठेवून 60,000चा दंड लावून बजाजींची सुटका करणे मान्य केले. काहीही चूक नसताना बजाजींना 60,000 रुपये दंड भरावा लागला, तो केवळ शिवाजी महाराजांबरोबर असलेल्या आपल्या नातेसंबंधामुळे. इकडे 5 जून 1659 रोजी औरंगजेबाने धूमधडाक्यात सिंहासनारोहण केले. वास्तविक पाहता औरंगजेबाने 29 जुलै 1658 रोजीच आपला दरबार भरवून स्वतःला बादशहा जाहीर केले होते, परंतु त्यावेळी दारा शिकोह त्याला सापडला नव्हता आणि दाराचा काटा त्याने काढला नव्हता. दाराला मारल्यानंतर पुन्हा एकदा उत्साहात त्याने आपले सिंहासनारोहण केले. यावेळी सोनोपंतांनी महाराजांकडून औरंगजेबाला नजराना नजर केला. यावेळी औरंगजेब इतका खुश होता की त्याने महाराजांना एक पत्र पाठवले. एवढेच नव्हे तर त्याने आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून महाराजांना एक पोशाखही पाठवला. या पत्रामध्ये औरंगजेबाने शिवाजी महाराजांवर आपले प्रेम आहे असे त्यांना जाणवून दिले. सोनोपंतांनी एक महत्वाची कामगिरी बजावली होती. अफजल खानाच्या संकटात औरंगजेबाची मैत्री ही एक जमेची बाजू होती. मागे सांगितल्याप्रमाणे महाराजांनी ही लढाई प्रतापगडच्या परिसरात लढायचे ठरवले होते. त्याप्रमाणे पूर्वतयारी म्हणून महाराजांनी महाबळेश्वर, जावळी, पार, प्रतापगड या आजूबाजूच्या प्रदेशाला आवळायला सुरुवात केली. जागोजागी आपली ठाणे, मेटे बसवायला सुरुवात केली. या संबंधीचे बाजीप्रभू देशपांडेंना 13 मे 1659 रोजी महाराजांचे एक पत्र उपलब्ध आहे, ज्यामध्ये महाराजांनी मोहनगड किल्ल्यावर काही माणसे पाठवून तिथल्या अलंगा म्हणजेच
सैनिकांना राहण्याची जागा मजबूत करून घेण्याबद्दल बाजीप्रभूंना सूचना केली आहे. 11 जुलै 1659 रोजी महाराज जावळीत आले. महाराजांचे सरदार मुत्सद्दी मंडळी ही आता पोचू लागली होती. श्री जगदंबा महाराजांच्या पाठीशी उभी आहे असा विश्वास सगळ्यांच्या मनी दुणावू लागला होता. महाराज जावळीत आल्यानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 14 जुलैला सोनोपंत दिल्लीहून महाराजांकडे आले. त्यांनी महाराजांना पोशाख आणि औरंगजेबाने दिलेले पत्रही दाखवले. या पत्रामुळे आणि औरंगजेबाबरोबर झालेल्या मैत्रीमुळे अफजल खानावर निश्चित असा दबाव पडणार होता. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात ऊन सावलीचा खेळ हा कधीच थांबला नाही. याच दरम्यान सईबाई साहेबांची प्रकृती ढासळू लागली होती आणि दिनांक 5 सप्टेंबर 1659ला लहानग्या शंभूराजांना आणि शिवाजीराजांना सोडून सईबाई परलोकी निघून गेल्या. पावसाळा सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आणि महाराज प्रतापगडावर आहेत अशी खबर लागल्यामुळे खान वाईकडे निघाला. 1659च्या जूनमध्ये खान वाईस पोचला आणि वाईमध्ये त्याने आपला मुक्काम ठोकला. वाईमध्ये येताच त्याने थोड्याच वेळात आपले सैन्य पुणे, सुपे, शिरवळ, सासवड, तळकोकण या भागात पाठवून दिले. म्हणजेच स्वराज्यात आता खानाच्या फौजा धुमाकूळ घालू लागल्या होत्या. पुन्हा एकदा महाराजांना उघड्या मैदानावर खेचण्याचा त्याचा हा एक प्रयत्न होता. पण आपल्या युद्धनीतीप्रमाणे महाराजांनी पूर्ण ताकद प्रतापगडावर एकवटण्यासाठी आणि अफजल खानाला आपण घाबरलो आहोत हे दाखवण्यासाठी त्यांना कुठलाही प्रतिकार केला नाही. स्वराज्यात आपले सैन्य धुमाकूळ घालायला सोडल्यानंतर खानाने आपल्या सैन्यामध्ये 3000 मावळे भरती केले. त्यामुळे त्याला डोंगरी भागाची माहिती असलेले लोक मिळाले आणि त्याच्या वाढत्या बळामुळे शत्रुपक्षावर म्हणजेच महाराजांवर दबावही वाढला. खानाने विजापूरपर्यंत आपला संपर्क अबाधित ठेवला होता, जेणेकरून त्याला रसद आणि दारुगोळा ह्याचा पुरवठा होत राहील. खानाने तिमाजी हेळवाकर याला संगमेश्वराचे देशकुलकर्णीपणाचे वतन देऊन त्याला संगमेश्वर भागातून 300 नावा आपण सांगू त्या ठिकाणी वाई ते विजापूरच्या मार्गामध्ये तयार ठेवण्यास सांगितले. पावसाळ्यामध्ये आपली रसद खंडित होऊ नये याच्यासाठी त्याची ही व्यवस्था होती. खानाने महाराजांच्या लोकांना सुद्धा प्रलोभने दाखवायला सुरुवात केली. कान्होजींचा मुलगा शिवाजी याला पण वतनाचे प्रलोभन दाखवले गेले, पण तो बाधला नाही. तसाच प्रयत्न त्याने विठोजी हायबतराव शिळीमकर याच्याबरोबर केला. खान वाईमध्ये आणि महाराज प्रतापगडावर आल्यानंतर मंत्रयुद्धाला सुरुवात झाली. मंत्रयुद्ध म्हणजे शत्रूला चर्चा आणि वादविवाद करून वश करणे आणि त्याची कूटनीती त्याच्यावरच उलटवणे. लढाईच्या मैदानात उतरण्याआधीच शत्रूला परास्त करण्याची पद्धत म्हणजे मंत्रयुद्ध. 25 सप्टेंबर 1659 रोजी दसरा होता. दसरा झाल्यानंतर खान मोहीम उघडणार हे महाराजांनी ओळखले होते. त्यामुळे महाराजांनी आपली तयारी सुरू केली आणि सगळे देशमुख जावळीस जमा झाले. आणि अचानक एक दिवशी खानाने आपल्या वकिलाला महाराजांकडे पाठवले. युद्धाची घोषणा करणाऱ्या खानाने वकील पाठवावा ही गोष्ट अनपेक्षितच होती. पण आता महाराजांना कळाले की हीच मंत्रयुद्धाची सुरुवात आहे. खानाने असा पवित्रा बदलला याची कारणे 3. 1. नुकताच महाराजांचा आणि औरंगजेबाचा झालेला स्नेह आणि त्याचबरोबर औरंगजेब आणि अफजल खानाचे शत्रुत्व याच्या पार्श्वभूमीवर औरंगजेब महाराजांना वेळप्रसंगी मदत करेल असे अफजल खानाला जाणवले. दुसरे कारण म्हणजे अफजल खानाला अशी खबर लागली होती की शहाजीराजे शिवाजी महाराजांना मदत करण्यासाठी कर्नाटकामध्ये सैन्य जमा करायला लागलेले आहे. आणि तिसरे म्हणजे अफजल खानाला महाराजांच्या वाढलेल्या बळाची पूर्ण कल्पना आली होती. त्यामुळेच बड्या बेगमेच्या सल्ल्याप्रमाणे
शिवाजीला सलोख्याने बोलवावे आणि त्याला फसवावे असे त्याने ठरवले. महाराज आता डोंगराळ भागात आले होते, त्याच्यामुळे युद्ध झाले असते तर ते खूपच लांबले असते आणि हेच खानाला नको होते. म्हणून खानाने आपला वकील शिवाजी महाराजांकडे पाठवला. खानाने वकील पाठवला म्हणजेच आपली लढाईची इच्छा नसून हे आपापसातील प्रकरण वाटाघाटीने सुटू शकते असा आभास निर्माण करण्याचा खानाचा प्रयत्न होता. मंत्रयुद्धात एक जरी चूक झाली तरी त्या चुकीच्या पावलामुळे कितीही घातक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे महाराज जास्तच गंभीर झाले. खानाने आपला वकील म्हणून कृष्णाजी भास्कर याची निवड केली. हा वाईचा कुलकर्णी. कृष्णाजी भास्कर हा खानाच्या अत्यंत विश्वासातील आणि अतिशय बुद्धिमान कुलकर्णी होता. साधारण ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला कृष्णाजी भास्कर प्रतापगडावर आला. कृष्णाजी भास्कराचे स्वागत केल्यानंतर त्याला शिवाजी महाराजांच्या समोर पेश करण्यात आले. त्याने शिवाजी महाराजांना खानाचे पत्र दिले आणि त्याचप्रमाणे त्याचा निरोपही सांगितला. कृष्णाजी म्हणाला, खानाचं सांगणे असे आहे की तुमचे वडील आणि आम्ही एका पातशाहीचे नोकर आहोत. त्यांचा आणि आपला भाईचारा पुरातन आहे. तुम्ही त्याच पातशाहीचे नोकर असूनही गड कोट आपल्या ताब्यात घेतले, शहरे मारली आणि तुम्ही पातशाहीला रुजूही होत नाही. झाली गोष्ट बरी झाली. या उपरी तुम्ही पातशहाच्या आज्ञेत सरळ चालले असता तुमचे सर्व गुन्हे माफ करून तुम्हाला मनसब सरंजाम आणखीही विशेष करून देण्याचा जिम्मा आमचा आहे. याविषयी पाहिजे तशी खातरजमा करून घ्यावी आणि वाईस भेटीला यावे. महाराजांनी खानाचा निरोप शांतपणे ऐकून घेतला आणि महाराज म्हणाले, जसे महाराज म्हणजे शहाजी राजे तैसेच खानसाहेब आपणास वडील आहेत. आपण त्यांची भेट अलबत्ता जरूर घेऊ. एवढे बोलून महाराजांनी कृष्णाजी भास्कराला निरोपाचे विडे दिले. खानाच्या पत्राचा सूर सुद्धा त्याच्या तोंडी निरोपासारखाच होता. महाराजांनी सायंकाळी आपल्या मुत्सद्द्यांबरोबर या पत्रावर विचार विनिमय केले. महाराजांनी पत्र अभ्यासले. पत्राची भाषा काहीशी दरडावणारी तर काहीशी सलोख्याची होती. महाराजांच्या गुन्ह्याची यादी देत मोगल, सिद्धी, आदिलशहा आणि कल्याण भिवंडीचे सर्व मुसलमान लोक सारेच महाराजांच्या विरुद्ध एकवटले आहेत असे खानाने भासवले होते. महाराजही खानाचे अंतरंग जाणून घ्यायचे प्रयत्न करत होते. त्याला जर फक्त मुलूक हवा असला असता तर त्याने महाराजांना भेटीसाठी बोलवले नसते. परंतु ज्या अर्थी त्याने शिवाजी महाराजांना भेटीला बोलवले होते त्याच अर्थी त्याच्या मनामध्ये कपट होते. भेटीला बोलवून मारावे किंवा पकडावे असाच त्याचा डाव असणार होता. भेटीला बोलवून लोकांना मारण्यात अफजल खान तरबेज होताच. काय ते जाणून घेण्यासाठी महाराजांनी आपला वकील खानाकडे पाठवण्याचे ठरवले. महाराजांनी पंताजी गोपीनाथांना आपले वकील म्हणून नियुक्त केले. त्यांचे पूर्ण नाव पंताजी गोपीनाथ बोकील असे होते. दुसऱ्या दिवशी महाराज कृष्णाजी पंतास सदरेवर भेटले आणि कालच्या बोलण्याप्रमाणे त्यांनी पुन्हा खानाला भेटण्यास आपण तयार आहोत असे सांगितले. महाराज म्हणाले, आम्ही काकांची भेट घेऊच. आमच्या मनात कपट नाही. खान साहेब आपल्या हिताचे सल्ले देत आहेत, आपण जरूर ते मानू. महाराजांनी भेटीला येण्याचे कबूल तर केले, परंतु अडचण फक्त भेटीची जागा होती. महाराजांनी कृष्णाजी पंतास सांगितले की खान यास जावळीस घेऊन येणे. आपणाला खानाला भेटण्यासाठी खूपच भीती वाटत आहे. तसे पाहिले तर कृष्णाजीची शिष्ठाई सफलच झाली होती. महाराज सारा मुलूक द्यायला तयार झाले होतेच. खानाचे म्हणणे निमूटपणे ऐकायलाही तयार झाले होते. खानाची भेट घेण्यासाठी सुद्धा तयार झाले होते. बहुतेक सारा कार्यभार उरकलाच होता. फक्त भेटीची जागा हाच काय तो प्रश्न होता. खान साहेब म्हणत होते वाईला या आणि महाराज म्हणत होते जावळीत या. कृष्णाजीस हा मुद्दा त्यावेळी फार गंभीर वाटला नाही. महाराज पुढे म्हणाले की भेटीपूर्वी खानाची अभयाची शपथक्रिया झाली पाहिजे. त्यासाठी आमचे वकील पंताजी गोपीनाथ यांना आपल्या समवेत खानाच्या भेटीला नेणे. कृष्णाजी भास्कराबरोबर पंताजी काका वाईला आले. वाईचे
पूर्ण रूप बदलून गेले होते. वाईला आता एका लष्करी छावणीचे रूप प्राप्त झाले होते. उंच उंच तंबू, साखळदंडांनी बांधलेले हत्ती, उंट, घोड्यांच्या रांगा, छावणीतील बाजार विक्रीच्या पदार्थांनी भरून गेला होता. सर्वदूर संचार करणारे शिपाई आणि बाजार बुणगे यांनी छावणी अगदी गजबजून गेली होती. कृष्णाजींबरोबर पंताजी काकांनी छावणीत प्रवेश केला. आल्या आल्या कृष्णाजी खानाकडे गेला आणि त्याने सांगितले, शिवाजीने हेजीब पंताजी पंतास पाठवले आहे, एकांती बसून त्याची भेट घेणे. आपल्या वकिलाच्या सूचनेप्रमाणे खानाने पंताजींना भेटण्यासाठी बोलवले. पंताजींनी आत येताच खानाला विनम्रपणे मुजरा केला, वस्त्रे अलंकार भेट केली आणि महाराजांचे पत्रही सादर केले. पत्राचा मजकूर साधारण असा असावा. कर्नाटकातील सर्व राजे नष्ट करणाऱ्या आपण माझ्यावर दया दाखवली, हे चांगले झाले. आपले बाहुबल अतुल आहे. आपला पराक्रम अग्नितुल्य आहे. आपण पृथ्वीतलाला अलंकृत केले असून आपल्या ठिकाणी कपट मुळीच नाही. आपल्या वाचून आदिलशाही सैन्य कसपटा समान आहे. आपण जावळीस यावे, त्यामुळे मला निर्भयता प्राप्त होऊन माझे वैभव वाढेल. आपण इथे येताच आपण मागत असलेले सारे किल्ले व ही जावळी देखील आपणास देतो. आपणाकडे दृष्टी फेकणे देखील कठीण, पण आपण जर इथे आलात तर माझ्या हातातील कट्यार मी निश्चिंतपणे आपल्या समोर ठेवीन. महाराजांच्या पत्राप्रमाणेच महाराजांचा तोंडी निरोपही पंताजींनी सांगितला. राजे तुम्हा वेगळे नाहीत. जसे शहाजी राजे तसे तुम्ही. पण राजा बहुत भीतो. वाईस भेटीस येण्यास त्याचा धीर पुरत नाही. खान वडील आहेत. मेहरबानी करून जावळीस यावे. आपण त्यांचा हात हाती धरून पातशाहीचे मुलाजमतीस जाऊन त्यांचे ऊर्जित करतील तरी थोरपणच आहे. खानाने स्वतःच्या मनाचा थांगपट्टा लागू दिला नाही. पंताजी काका लगेच परतले नाही. रात्री त्यांनी खानाच्या छावणीतच मुक्काम केला. पंताजी काका खानाचे वजीर मुत्सद्दी यांना रात्री भेटले आणि त्यांच्याशी चर्चा करून खानाचे अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करू लागले. त्यांना असे कळाले की खानाला सुद्धा युद्धापेक्षा राजकारण लावून भेट घ्यावे असेच वाटत आहे. आता काकांची कामगिरी संपली होती. त्यांनी खानाला परत जाण्यासाठी आज्ञा मागितली. खानाने काकांना निरोप दिला. महाराजांसाठी मानाची वस्त्रेही दिली. यावेळी काय निरोप दिला हे कळण्यास साधने उपलब्ध नाहीत. पण बहुधा जावळीस जाण्यास त्याने नकार दिला असावा आणि म्हणूनच काका दुसऱ्यांदा सुद्धा खानाच्या छावणीत गेले होते. आता महाराजांच्या समोर खानाचे अंतरंग उघड झाले होते. खानाला मुलखामध्ये काहीही स्वारस्य नव्हते. त्याला महाराजांना भेटीला बोलवून पकडायचे किंवा मारायचे होते. त्यामुळे महाराजांनी आता रोखठोक भूमिका घेतली आणि स्वच्छ शब्दात कळवले की घाटावर येण्यास आम्हाला खातरजमा वाटत नाही. आपणाला अगत्य असेल तरी आपण भेटीला जावळीत यावे. घर आपलेच आहे. आपल्याशी आमच्याकडून कुठलीही प्रतारणा होणार नाही. खान आज ना उद्या भेटीला तयार होणार हे महाराजांना माहिती होते आणि म्हणूनच महाराज भेटीच्या जागेवर अडून राहिले होते. आपल्या मनात कपट नाही, आपण फक्त घाबरलो आहोत हे खानाला पटवण्यासाठी राजांनी खानाला ससैन्य येण्याचे निमंत्रण दिले. वास्तविक हाच एक सापळा होता आणि हे खानाला आधी कळाले नाही. नेमके इथेच खान फसला होता. पंताजी काका आता दुसऱ्यांदा खानाकडे निरोप घेऊन गेले. ते म्हणाले, राजा कचदिल आहे. येथे भेटीस येता शंका धरितो. तुम्हीच जावळीस चलणे. तेथे भेटीस येतील, दिलासा करून बरोबर घेऊन जाणे. खानाला हे पटले, कारण पहिल्यांदा पंताजी काका परत गेल्यानंतर कृष्णाजी भास्कर आणि प्रतापराव मोरे यांच्यासारख्या लोकांनी त्याला जावळीत जाण्याबद्दल सांगितले होते. खान म्हणाला, राजा हरामजादा काफर, जावळी कुबल म्हणजेच बिकट जागा. येथे भेटीस बोलवितो, यास्तव तू ब्राह्मण मध्यस्थ होऊन शपथ देशील तरी शिवाजी राजांच्या भेटीस येईल. पंताजी तयारच होते. त्यांना महाराजांनी आधीच सांगितले होते की कुठलेही आश्वासन बेधडक देऊन टाका.
काकांनी शपथक्रिया लगेचच केली. आता खान जावळीस येण्यास तयार झाला होता. मग काका त्याला म्हणाले, आपली स्वारी तिकडे येणार, मार्ग नीट नाही, सरंजाम चालला पाहिजे. त्यासाठी मास पक्ष वाईस मुक्काम करावा, म्हणजेच 1 महिना वाईसच मुक्काम करावा. रस्ता चांगला करून आपल्या सेवेस हाजीर होईल. खानाने लगेच त्यास मंजुरी दिली. पंताजी काका प्रतापगडी परतले. रस्ते दुरुस्तीच्या निमित्ताने सर्व बंदोबस्तासाठी महाराजांनी वेळ मागून घेतली होती आणि ती त्यांना मिळाली. आता युद्ध होणार नाही. खान आता युद्ध होणार नाही. खान जावळीला जाणार आणि महाराज त्याच्या स्वाधीन होणार आणि तह होऊन हे प्रकरण संपणार, अशी बातमी सर्वदूर पसरली. युद्धाचे ढग आता विरून गेले होते आणि वातावरणात एक प्रकारचा सैलपणा आला होता. कवींद्र परमानंद या सगळ्यावर म्हणतो, जावळीत जाण्याचा खानाचा निर्णय अतिशय चुकीचा होता. कारण जावळीत जाणे याचा अर्थ स्वतःहून पूर्णपणे कोंडले जाणे असाच होता. पर्वताच्या मध्यभागी असलेली गुहेप्रमाणे खोल, सिंह, वाघ, रानडुकरे, अस्वले, तरसे यांचा आश्रय असलेली, इंद्रनील मण्याप्रमाणे काळी कुट्ट झाडी असलेली, अंधकाररूपी सागरात उत्पन्न झालेली जणू काय दीर्घ वैशालताच, जणू पाताळभूमीच. सूर्याचे किरण जेथे तळाशी स्पर्श करू शकत नाहीत, अशा दाट झाडींनी झाकलेला, गर्द छायेने व्यापलेली अशी जावळी. आणि या जावळीमध्ये जाण्यासाठी खान आता तयार झाला होता. आज इथेच थांबूया. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय शिवराय.